नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती निघाली, पण सर्वात मोठा विद्यार्थ्यांसमोर जे विद्यार्थी मराठामधून येतात त्यांच्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे, आणि तो म्हणजे की फॉर्म हा नेमका SEBCतून भरावा की EWSमधून भरावा. आणि EWSमधून भरावा तर तो कसा भरावा, आणि SEBCतून भरण्यासाठी ते विद्यार्थी मित्रांनो कास्ट लागतात, आणि कास्ट काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत सुरुवात झालेली नाही. संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. यावर्षी EWSचा मेरिट विद्यार्थी मित्रांनो फक्त 2 अंकी राहण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 अंकी म्हणजे 100च्या आत लागण्याची शक्यता आहे. त्याचं कारणसुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की EWSमधून जे पण मोठ्या मोठ्या कास्ट होत्या त्यांना विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी कास्ट ही मराठाच होती, आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांना वेगळं आरक्षण देण्यात आलेलं आहे SEBCमधून. म्हणून EWSचं कट ऑफ हा सर्वात कमी जाणार आहे, आणि जे विद्यार्थी आता EWSमध्ये राहिलेले आहे त्यांना खूप फायदा होणार आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो जे पण आता EWSमध्ये राहिलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी टेन्शन न घेता बिंदास अभ्यास करायचा आहे. कारण की यावर्षी इतिहासामध्ये सर्वात कमी कट ऑफ हा EWSचा जाणार आहे. तर चला आपण SEBCकडे वळूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पेपरमध्ये काय बातमी आलेली आहे. पोलीस भरतीत मराठा आरक्षण फार्स. ठीक आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पोलिसांची रिक्त पदे असल्यामुळे पोलिसांवर असणारा ताण कमी करण्यासाठी तसेच महाराष्ट्र शासनाने 17,471 जागांची पोलीस भरती जाहीर केली आहे. नुकतेच मराठा समाजाला 10% आरक्षण जाहीर केले असून त्यानुसार मराठा समाजातील युवक युवतींसाठी 10% जागा SEBCसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी मंगळवारी 5 मार्च 2024 पासून तर 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज भरता येणार आहे. परंतु मराठा समाजाला SEBCतून अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी लागणारे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची कोणतीही प्रक्रिया सुरू झाली नाही. तसेच याबाबत पोलीस व प्रशासकीय विभाग अनभिज्ञ असल्यामुळे पोलीस भरतीत मराठा आरक्षण फार्स ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी आपली लढाई सुरू ठेवली आहे. या लढाईला काही अंशी यश आले असले तरी त्यांच्या सगेसोयऱ्यांची मागणी अद्याप मागणं झाली नाही. यावर महाराष्ट्र शासनाने आम्ही टिकणारे आरक्षण देणार आहोत असे म्हणत फेब्रुवारीत विशेष अधिवेशनात मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन तसा कायदा केला. 17,471 जागांसाठीच जाहीर झालेल्या पोलीस भरतीत 10% जागा SEBCसाठी राखीव ठेवल्या आहे. महसूल यंत्रणा ठप्प. 5 मार्चपासून अर्ज भरायला प्रारंभ होत असला तरी मराठा समाजाला अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या जात प्रमाणपत्राबाबत अद्याप काहीही हालचाल झालेली नाही. महसूल यंत्रणेशी याबाबत संपर्क साधला असता त्यांच्याकडे काही अध्यादेश प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळवण्याबाबत प्रक्रिया कशी सुरू होणार याबाबत कोणताच बोलत नाही. जुन्या जात प्रमाणपत्राबाबतही साशंका. जे 2019ला विद्यार्थ्यांपाशी होतं त्याबाबत सुद्धा साशंका. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये 12 व 13% आरक्षण दिले होते. ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकले, परंतु पुढे सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. त्यावेळी मराठा समाजातील मुलांनी SEBC प्रमाणपत्र व क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळवले होते, परंतु आरक्षण गेल्यानंतर त्या प्रमाणपत्राचा काहीही उपयोग झाला नाही. आता पुन्हा आरक्षण जाहीर झाल्यामुळे मराठा समाजातील मुलांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु हे जुनं प्रमाणपत्र आत्ताच्या पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरणार का याबाबत साशंका व्यक्त केली जात आहे. कारण त्यावेळेचे परिपत्रक 13% होते. आता आरक्षणाचा टक्का कमी झाला आहे, परंतु याही बाबतीत अद्याप स्पष्टता केली नसल्यामुळे युवकांची द्विधा मनस्थिती झाली आहे. इतक्या कमी दिवसात जात प्रमाणपत्र कसं मिळवणार? पोलीस भरतीसाठी 5 मार्च ते 31 मार्च अखेरपर्यंत अर्ज भरला जाणार आहेत. 26 दिवसांच्या या कालावधीत तब्बल 11 दिवस शासकीय सुट्ट्या आहेत. म्हणजेच कामाचे दिवस राहिलेले फक्त 16 दिवस.
त्यातच जात प्रमाणपत्राबाबत अजूनही काही आदेश आले नाही. ज्यावेळी आदेश येतील त्यानंतर प्रत्येक तहसील कार्यालयावर झुंबड उडणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होणार असल्यामुळे सर्व्हरसुद्धा लोड येऊ शकतो. जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्राथमिक कागदपत्रे दिल्यानंतर सेतूमध्ये अर्ज दाखल केल्यानंतर शासकीय नियमानुसार 15 ते 21 दिवस प्रमाणपत्र वितरित केले जाते. अर्ज भरायला केवळ 26 दिवस आहेत, त्यात तब्बल 11 दिवस शासकीय सुट्ट्या आहेत. मग मराठा समाजाला जात प्रमाणपत्र कसे मिळणार आणि त्यानंतर लागणारे क्रिमिनल कसे मिळणार, अशा मोठा प्रश्न मराठा समाजातील मुलांसमोर आहे. त्यातच अर्ज भरताना जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनलचे नंबर टाकावा लागतो. त्यामुळे जात प्रमाणपत्र जर मिळालंच नाही तर मराठ्यांना पर्यायी म्हणून सर्वसाधारण गटातून अर्ज दाखल करावा लागेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, EWS मधून फॉर्म भरायचा की SCBC मधून फॉर्म भरायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आलेला आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10% आरक्षण हे SCBCतून मिळालेलं आहे. EWS त्याच विद्यार्थ्यांसाठी राहतो ज्यांना कोणतंही आरक्षण नाही राहत, म्हणजे जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात, म्हणजे जे गरीब असतात त्यांच्यासाठी EWS राहते. ते केंद्राचं आहे आणि सर्वच राज्यामध्ये ते लागू झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून ते EWS जे आहे ते फक्त ज्यांना कास्ट नाही आहे त्यांच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. आता जे मराठामधून येतात विद्यार्थी त्यांना फक्त EWS मधून SCBC मधूनच फॉर्म भरावा लागणार आहे. तुम्ही जर EWS मधून फॉर्म भरणार तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. हे क्लिअर करून घ्या, कारण की SCBC मधूनच तुम्हाला आता फॉर्म भरावा लागेल. आणि दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला ओपनमधून फॉर्म भरता येईल, म्हणजे 2 याच्यामधूनच तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, ओपनमधून तर सर्वच भरू शकता ज्यांचं वय बसतं त्यांच्यासाठी. तर पहा आता EWS मध्ये आता फक्त खूप कमी कास्ट राहिलेले आहे. मराठा हे खूप मोठी कास्ट होती, ते त्यांना आरक्षण मिळाल्यामुळे EWSला सुद्धा आता 10% आरक्षण आहे. आणि यावर्षी म्हणूनच आपण सांगतो की EWSला खूप कमी कटऑफ लागणार आहे. जवळपास 2 अंकीच कटऑफ तुमचा राहू शकतो. जास्तीत जास्त मोठंच झालं तर 110 पर्यंत कुठेच तो जाऊ शकतो. कुठे विद्यार्थी मित्रांनो 2 अंकीच राहणार आहे. हा व्हेरी करू शकतो जिल्ह्यानुसार. तर EWS मध्ये जे राहिलेले आहे त्यांच्यासाठी खुश खबर आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. काही शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका.